This is the most dangerous patch of Jivdhan and we are attempting it. आम्ही तिथून आलेलो आहोत. नवरा नवरी पिनाकल. तुझ्या अनुभवाबद्दल काही सांगशील का? कुठच्या अनुभवाबद्दल? आजच्या अनुभवाबद्दल. आजच्या अनुभवाबद्दल म्हणजे मी तुम्हाला कंप्लीट स्टोरीज सांगतो. हो हो नक्की, आम्हाला आवडेल ते. हा ट्रेक डिसाईड झाला 2-3 दिवसांपूर्वी तसं म्हणायला गेल्यास. कुठे जायचं कारण मुंबईत पाऊस पडला म्हणजे कुठेतरी पाऊस पडणार. बरोबर आहे. म्हणून हा म्हणजे प्रवास वाटा या ग्रुपचा को फाउंडर माझ्या बरोबर आम्ही डिसाईड केलं की कुठेतरी जायचंय. पण कुठे जायचंय नक्की नव्हतं. आम्ही संदीपची गाडी वगैरे बुक केली. संदीप म्हणजे आमचे परमनंट ट्रेकची गाडी असं म्हणू शकता. ते आमचे खास मित्र आहेत, ड्रायव्हर आहेत. मग त्यांच्याबरोबर आधी गाडी बुक केली. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आज इथे येईपर्यंत आमचं डेस्टिनेशन पक्क नव्हतं. मग नंतर कारण होता रिस्क फॅक्टर. जीवदानला जायचं हे प्रत्येक ट्रेकरचं एक स्वप्न असतं. म्हणजे जीवदान नाणेघाट हा ट्रेक करणं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. पण ते स्वप्न पावसात पूर्ण करायचं की उन्हाळ्यात पूर्ण करायचं हा एक मोठा प्रश्न होता. पण धडाडीचा कार्यकर्ता त्याने सांगितलं की आपण जीवदानच करायचा, काय होईल ते मी बघून घेईन. मी चावंड हा बाजूचाच किल्ला आहे, बाजूलाच आहे ना चावंड, तो मी डिसाईड केलेला. कारण त्याच्यात फिअर फॅक्टर्स जे आहेत ते खूप कमी आहेत, रिस्क कमी आहे लाईफची. कारण आता इथे येईपर्यंत आता ज्या ॲक्च्युली आम्ही जिवंत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे. अनुभवलेली अशी एक गोष्ट आहे ती, त्यांनी ती देखील अनुभवलेली आहे. कारण याच्या अगोदर बरेच कठीण गड केले. गोरखगड केलेला आहे, हरिहर केलेला आहे अतिशय वादळी वातावरणात, राजगड केलेला आहे बालेकिल्ला, आणि असे बरेचसे हरिश्चंद्रगड केलेला आहे. आणि असे रिस्क फॅक्टरवाले बरेचसे केलेले आहेत. राजमाचीला आम्ही बरेचसे धबधबे पार केलेले आहेत, म्हणजे ओलांडले आहेत अतिशय. तेव्हा पण जीव घेण्या अशा झालेल्या. सिद्धगडला सुद्धा आम्ही खूप पाऊस पडला तेव्हा धबधब्याच्या वाटेतनं परत आलेलो, असं बरंच काय झालेलं. पण आज माझे असे म्हणजे एकदम अशी भीती वाटत होती की पाय असे कापत होते ॲक्च्युली असे. तर माहिती नाही का मनात भीती ठेवून आलेलो किंवा काही असेल, पण म्हणजे त्यांना सल्यूट एकदम. त्यांनी आणि सुद्धा ग्रेट नक्कीच. आणि हे आमचे रोहिदास, हे खरंच खूप त्यांनी आम्हाला आमची खरंच खूप साथ दिली आहे आतापर्यंत, यापुढे देतील अशी अपेक्षा. आता आम्ही इथे उतरण्याच्या तयारीतच आहोत आणि आता पाऊस आलाय त्यामुळे रेकॉर्डिंग थांबावी लागेल. पुढचे प्रश्न तुम्ही ब्रेक नंतर विचारा.